अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवदत्त मंदिर देवस्थान येसवडी येथे नवरात्रीमध्ये अष्टमीला 30 तारखेला मंगळवारी मोठ्या प्रमाणात महाचंडी यज्ञ होणार आहे. तर बऱ्याच लोकांचा मला फोन आला की महाराज कधी चंडी यज्ञ कधी. तर त्याची तारीख मी आज सांगतोय. 30 तारखेला मंगळवारी अष्टमीला शिवदत्त मंदिर देवस्थान येथे महाचंडी यज्ञ होणार आहे. सांगायचं तात्पर्य असं की हा चंडी यज्ञ निःशुल्क होणार आहे. तर ह्या चंडी यज्ञामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा. सेवेकऱ्यांशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी आणि जेवढे संख्येने चंडी यज्ञामध्ये सहभाग नोंदवता येईल तेवढ्या संख्येने सहभाग नोंदवावा. चंडी यज्ञाचे अनन्य महत्त्व आहे. चंडी यज्ञाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. आपण जर चंडी यज्ञ कुठं करायचं म्हटलंच, घरी स्वतःहून करायचं म्हटलं तर त्याचे अनेक, तुम्हाला तर सांगायचं म्हटलं तर त्याचा भरपूर खर्च आहे. 51,000पासून त्याची फी लाख रुपयापर्यंत चंडी यज्ञाची फी घेतली जाते. तुम्ही चौकशी करून बघा. तसं ते आपण मंदिरावरती निःशुल्क ठेवत असतो. रुद्रहवन हे आपण मंदिरावरती निःशुल्क केला. भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला. भरपूर भाविक भक्त त्या दिवशी आले. उलट जागा कमी पडायला लागली, एवढी लोक आली त्यावेळी. त्याचप्रमाणे आता चंडी यज्ञाला बी सगळ्यांनी भरपूर प्रोत्साहन द्या. आपली समस्याचं निवारण करून घ्या. आपल्यावर घरावरची काही तंत्रविद्या असेल, काळीविद्या असेल, करणीबाधा असेल, बाहेरची बाधा असेल, जे काही तंत्रविद्येत केलेले काय तुमच्यावर जे काही असेल त्या बाधेतून तुम्ही निवारण व्हा. आई जगदंबा माता तिचा आशीर्वाद प्राप्त करा. दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करा आणि ह्या चंडी यज्ञामध्ये सहभाग नोंदवा. त्याचबरोबर आपण दर पौर्णिमेला निःशुल्क असा पौर्णिमेचं हवन ठेवत असतो. असा निःशुल्क हवन कोठेच नाही. दर पौर्णिमेला निःशुल्क हवन ठेवत असतो. दर पौर्णिमेला अन्नदान असतं. दर रविवारच्याला अन्नदान चालू राहतं. कधी भाविक भक्त घालतात, कधी मंदिरातर्फे होतं. अशा अनेक लोकांचं निवारण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, महाराजांच्या आज्ञेने. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं सात्विक राहा, नामस्मरण करा, भक्तिमार्ग वाढवा. कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप अनन्य महत्त्व आहे. नामस्मरण म्हणजे सगळ्यांवरचा एक रामबाण उपाय म्हणजे नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा काय सांगतात? नामसकीर्तन साधन पै सोपे. सगळ्यात सोपं साधन नामस्मरण आहे. आणि ह्या नामस्मरणाच्याच भक्तीच्या ह्याच्यावरच आपण ह्या शक्त्यांना, वाईट शक्त्यांना मुक्ती देत असतो. तुमची सेवा पाहूनच तुम्हाला होम हवनासाठी बसवलं जातं आणि होम हवनाला बसवल्यानंतरच वाईट शक्तीला असेल काय असेल तिला त्रास होतो, त्याला मुक्ती दिली जाते. आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलं असेल. दुसरी गोष्ट, शिवदत्त मंदिर देवस्थान येसवडी येथे मांसाहार मद्यपान पूर्णतः येण्यापूर्वी, येसवडी येथे येण्यापूर्वी पूर्णतः मांसाहार मद्यपान पूर्ण बंद करायचा. आणि मांसाहार मद्यपान पूर्णतः बंद केल्यानंतर शिवदत्त मंदिर देवस्थानावरती जी काही सेवा दिली जाते, त्या सेवेचं पालन करायचं. सकाळी ओम नमः शिवाय, संध्याकाळी श्री गुरुदेवत्त किंवा सकाळी श्री गुरुदेवत्त, संध्याकाळी ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करायचा. हे नामस्मरण करायचं. ह्याचं फळ आपल्याला भेटत असतं. लोकांना वाटतं की आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, अभिषेक केले, नामस्मरण केलं, हे केलं, ते केलं, आम्हाला कसलाही फरक पडलेला नाही, असं बऱ्याच ठिकाणचे लोक आम्हाला सांगतात. पण सांगायचं तात्पर्य की सगळीकडे भगवंताचं नामस्मरण आहे. सगळीकडे भगवंताचं नामस्मरण सांगितलं जातं. कुठेही नामस्मरण सोडून दुसरं काही सांगितलं नाही. दत्त संप्रदायावरती कुठेही नामस्मरण सोडून दुसरं काहीच सांगितलं जात नाही. त्याच्यामुळं नामस्मरणाला जेवढे 18 पगड जातीमध्ये जेवढे साधू संत होऊन गेले, त्या साधू संतांनी ओरडून सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा. तुकोबारायांनी तेच सांगितले, ज्ञानेश्वर माऊलीने तेच सांगितले, एकनाथ महाराजांनी तेच सांगितले, संत सखुबाईंनी तेच सांगितले, संत चोकोबारायांनी तेच सांगितले. प्रत्येकाने नामस्मरणाचा महिमा सांगितलेला आहे. आपले 18 पुराण जरी वाचले, 18 पुराणामध्ये तेच सांगितले. 4 वेद 18 पुराणामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरणाचं महत्त्व सांगितले गेलेले आहे. दत्तपुराणामध्ये तेच सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृतामध्ये बी तेच सांगितले, गुरुचरित्रामध्ये बी भगवंताने नामस्मरणाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. आणि जे काही प्रकारचे तुम्ही जे विशिष्ट लोकांचं ऐकून कोंबडं बकरं उतारे देता, त्याचं कर्म प्रत्येकाला फेडावं लागतं. कोंबडं बकरं देऊन त्यांचा जीव घेऊन त्या निष्पापांचा बळी घेऊन कोणीही सुखी होत नाही. आपलं पुराण सांगतं, श्रीमद भागवत कथा सांगते. सगळ्या गोष्टीकडे विचार करा तुम्ही. भीष्म पितामहाला सुद्धा बाणाच्या सह्यावर 6 महिने झोपावं लागलं. त्याचं कारण असं आहे की भीष्म पितामहाने सुद्धा एका सर्पाला बाणाच्या टोकाने उचलून बोराटीवर टाकलं होतं, तर सगळ्या बोराटी त्या सर्पाच्या अंगामध्ये घुसल्या होत्या. त्याच्यामुळे ती कर्म भीष्म पितामहाला भोगावं लागलं. मांडव ऋषींना सुद्धा भोगावं लागलं. मांडव ऋषींनी काय केलं तर एक फुलपाखराला मागणं टोचवलं होतं काट्याने, आणि ते काठी टोचल्यामुळे त्या फुलपाखराला त्रास व्हायचा. त्याचं कर्म मांडव ऋषीला सुळावर जावं लागलं. प्रत्येक सज्जन कसायला सुद्धा हात तोडावे लागले. सज्जन कसायचे त्यांना सुद्धा कर्माचा भोग भोगावा लागला. प्रत्येकाला कर्म सोडत नाही. कर्म तुम्ही असेल, मी असेल, सगळ्यांना कर्माचा हिशेब द्यावा लागतो. विचार करा. ज्यावेळी गांधार्याने विचारलं भगवान श्रीकृष्णाला की तू देव असून सुद्धा हा युद्ध थांबवू शकला नाही, आणि तुझ्यामुळं माझ्या सगळ्या वंशाचा निर्वंश झाला, माझं वंशाचा दिवा राहिला नाही, मी शाप देते की तुझं बी राहणार नाही. भगवंताने हसत हसत आशीर्वाद दिला की तुझं बी सत्य होईल. आणि 56 कोटी यादव आपापसात लढून संपले. कारण की कर्म भगवंताला सुद्धा त्यातनं साईडला जाता आलं नाही. राम अवतार असतील, भगवंताचे कृष्ण अवतार असतील, प्रत्येक एक अवतार कर्मानुसार झालेत, आणि कर्मानुसारच त्यांना सगळ्या काही गोष्टी कराव्या लागल्या. कर्माच्या अधीन सगळं. भगवंतसुद्धा कर्माच्या अधीन आहे. तर सांगायचं तात्पर्य प्रामाणिक राहा आपल्या कर्माशी. नामस्मरण करा, भक्तिमार्ग करा. जे काय आपला दोष असेल, जे काय आपल्याला त्रास असतील, ते जे त्रास आहे आपल्या पूर्वजन्माच्या संचितानुसार असेल असं समजायचं आणि नामस्मरण करायचं. कर्म पाप हे फक्त नामस्मरणाने जाळले जातात, दुसरं काही करून जात नाहीत. आलं. त्याच्यामुळं नामस्मरण करा, भक्तिमार्ग करा. आपल्या साधू संतांनी सांगितले त्यांचे चरित्र वाचा. साधू संतांनी काय काय सांगितलं आहे, काय नाही, ते काय उपाय सांगितले, कोणत्याही साधू संतांनी सांगितलं नाही. कोंबडं द्या, बकरी द्या, बळी द्या, अजिबात कसल्या प्रकारचं काहीच सांगितलेलं नाही. उलटं आदिनाथांनी म्हणजे महादेवांनी आणि दत्त महाराजांनी नाथ संप्रदाय तयार केला जगाच्या कल्याणासाठी. त्या नाथ संप्रदायासुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य असं आहे की जेवढं सात्विक राहता येईल तेवढं सात्विक राहा, नामस्मरण करा. ह्या कलियुगामध्ये नास्तिकांचं प्रमाण जास्त वाढलं आहे, मांसाहार मद्यपान करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. कारण कलीचं एवढा प्रभाव वाढला आहे, कारण हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये सत्याला खूप त्रास आहे. जो सत्य वागतो त्याला खूप त्रास आहे, आणि जो वाईट करतो तो त्याची खूप प्रगती होती त्याची. हे कलियुग आहे, आणि हे तर कलियुगाचं लक्षण आहे. गुरुचरित्रामध्ये कलीला ज्यावेळी ब्रह्मदेवाने बोलून घेतलं त्यावेळी कलीने काय सांगितलं, जो देवाचं नामस्मरण केलं तो माझा दुश्मन, आणि जो वाईट करेल तो माझा मित्र. हे कलीने स्वतः सांगितलेले. गुरुचरित्र तुम्ही वाचून पहा, त्याच्यामध्ये बरेचसे उदाहरण आलेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य की नामस्मरण करा. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपण ह्या पृथ्वीवरचे मालक नाहीत. आपण पृथ्वीवर तर कायमस्वरूपी तर राहणार नाही. प्रत्येकाचा एक एक दिवस हा आयुष्यातला कमी होत चाललो आहे. काळ वाट पाहतोय, काळ प्रत्येकाचा एक एक दिवसाचा. तुकोबाराय सांगतात एक एक क्षणाचा काळ वाट पाहत असतो. एक एक क्षण आपला आयुष्यातनं कमी होत असतो, आणि प्रत्येक क्षणाचा आपल्याला देवाच्या भक्तीमध्ये, देवाच्या नामस्मरणात गेला पाहिजे. हे करा. उलटं सांसारिक लोकांना भगवंत लवकर भेटलेला आहे. जेवढे संत होऊन गेले सगळ्या संतांनी लग्न केलेले आहे. संसारिक येते आणि त्यांना लवकर भगवंत भेटलेला आहे. संन्यासी होल किंवा ब्रह्मचार्याचं नाटक करून हे करून ह्या कलियुगामध्ये कोणालाही देव भेटत नाही. हे लक्षात घ्या. कलियुगामध्ये सांसारिक माणसाला नाथ महाराजांनी नाथ महाराजांनीसुद्धा लग्न केलेले संसार आहे त्यांचा. तुकोबारायांनी केलेले. जेवढे साधू संत आहे, नामदेवराय असतील, चोकोबाराय असतील, 18 पगड जातीमध्ये जेवढे संत झाले प्रत्येक संतांनी संसार थाटलेला आहे. त्याच्यामुळं मनात दत्त महाराजांची सेवा आपण करू शकतो का? दत्त महाराज असं आहे, दत्त महाराज ब्रह्मचारी, त्यांची आपण सेवा करू शकतो का? महिलांनी केली जमती का? असं तसं अनन्य प्रश्न आहे. त्याचे एकच उत्तर आहे की हे गोष्टी सगळ्या साईडला सोडून भगवंताला अनन्य भावाने शरण जावा आणि भगवंताची सेवा करा. दत्त महाराजांचं लोकांना माहीत नाही की त्यांची बी पत्नी अनघालक्ष्मी माता
पण लोकांना माहीत नाही. लोक म्हणतात दत्त महाराज ब्रह्मचारी दमका आहेत तमका आहेत. बरोबर आहे की नाही. नृसिंह स्वामी महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज ते आहेत, पण मेन अवतार जे दत्तात्रय भगवानचा आहे त्यांची पत्नी अनघालक्ष्मी माता आहे. त्याच्यामुळं ह्या कलियुगामध्ये खूप असं कलीचा प्रभाव वाढला आहे. खूप एवढं सत्याला एवढा त्रास होतो आहे की तुम्ही एक सत्याचं कोणतंही कार्य करायचं हवा, प्रामाणिक कार्य कोणतंही करायचं, तुम्हाला अनेक लोक आडवी येणार. त्याच्यामुळं ते लोकांचं तिथे त्यांचं कर्म त्यांना भोगावंच लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता जे कोणी तंत्रविद्या करतं, काळीविद्या करतं, करणीबाधा करतं आणि वारंवार त्रास देत असेल एखाद्याला, आता कलियुगामध्ये असं झालं की लोक भांडत नाहीत, एकमेकावर तंत्रविद्या करतात. तर ठीक आहे, त्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या भक्तिमार्ग करायचा, भगवंताला शरण जायचं. जे काही ते बघणार दत्तगुरू बघत असतील, त्यांना काही शासन करायचे देव करत असतील, त्यांच्या कर्मानुसार त्यांना कर्म भोगावं लागणार असतील. त्याच्यामुळं काय नाही, दुर्योधनाला भोगावं लागलं, धृतराष्ट्राला भोगावं लागलं, गांधारीला भोगावं लागलं. 100 कौरव एवढे ताकदवान होते, एवढे त्यांच्याबरोबर महारथी रथी सगळी होते, तरी 5 पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकले नाहीत. का तर भगवंत सत्याच्या पाठीमागं होतो. पांडवांना त्रास झाला नाही असा विषय नाही. पांडवांना त्रास झाला, अज्ञातवासात जावं लागलं, भरमसाठ असा त्यांना त्रास झाला, पण शेवटी भगवंत त्यांच्या पाठीशी होता म्हणून विजय त्यांचा झाला. आणि शेवटी कौरव एकही राहिले नाहीत, नावालासुद्धा कौरव राहिले नाहीत. त्याच्यामुळं मनेभावी सेवा करा, नामस्मरण करा आणि हे करा. आता लोक सांगत असतील की महाराज बळी का नाही द्यायचा किंवा कोंबडं का कापायचं नाही, काय नाही. त्याचे अनेक उदाहरण चरित्रामध्ये आलेले आहेत, अनेक आपल्या ग्रंथामध्ये आहेत. साधू संतांचे चरित्र वाचा, सगळ्या चरित्रामध्ये त्याचे आलेले. आपल्या इथं बी शक्य असते त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकतो, त्याच्यामध्ये शक्य बोलतात ते पहा की आम्ही बळी वगैरे घेऊन, कोंबडं वगैरे घेऊन आम्ही जात नाही. त्याला मुक्ती देण्यासाठी अग्नितत्वाने होम हवनाद्वारेच मुक्ती दिली जाते. त्याच्यामुळे नामस्मरण करा, भक्तिमार्ग करा आणि भगवंताला अनन्य भावेने शरण जावा आणि आपल्या बाधेतून मुक्त व्हा. ह्या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. जेवढं सात्विक होईल तेवढं सात्विक नामस्मरण करायचं. सात्विक म्हणजे कसं, मनभावे, कोणाचंही वाईट न चिंतता. अलग लक्षात. सकाळी उठले की पहिल्यांदा भगवंताला म्हणायचं की देवा, जे काही मी आज दिवस पाहतोय हे तुझ्या कृपा आशीर्वादाने पाहतोय, जे काही मी अन्न खातोय हे तुझ्या कृपा आशीर्वादाने खातोय, असं प्रत्येक दिवशी म्हणायचं. झोपताना सुद्धा देवाला सांगायचं की तुझ्या कृपा आशीर्वादाने मी आज जिवंत आहे, मी आजचा दिवस पाहिला. असं करून त्यांची आठवण काढायची, त्यांच्या उपकारांचे जाणीव करायची. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जास्तीत जास्त भाविक लोकांनी जास्तीत जास्त आपल्या शिवदत्तामध्ये देवस्थानावरती चंडीयज्ञ मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आणि ह्या संधीचं सोनं करायचं. चंडीयज्ञाचं स्वतः घरी करायचं म्हटलं तर 50-50 हजार रुपये फी त्याची. आपण हा निःशुल्क ठेवत आहे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी. त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी, जेवढे भाविक भक्त असतील त्यांनी नाव नोंदणी लवकरात लवकर करावी, जेणेकरून इथं नंबर तुमचा लागला जाईल. नाही तर भरपूर लोक आल्यानंतर इथं बसायला जागा पुरत नाही. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.